कळतंय का तुम्हाला? कळत असेल तर खाली कमेंटमध्ये येस लिहून टाईप करा. जर काही प्रॉब्लेम येत असेल समजण्यामध्ये वगैरे तरी सांगा मला, मी पुढच्या वेळेसपासून नक्की त्यावरती म्हणजे अपडेशन करेन. आता आपला नेक्स्ट पॉइंट काय आहे? डेमॉन्स्ट्रेट द वेब सॉकेट API विथ सुटेबल IoT सिस्टम. काय? डेमॉन्स्ट्रेट द वेब सॉकेट API with suitable IoT system. आता काय वेब सॉकेट API याची डेफिनेशन लिहू पहिले. वेब सॉकेट API is a communication protocol that provides full duplex communication between client and server over a single TCP connection. आता यामध्ये काय होतं, आपण सिंगल TCP कनेक्शन, आता एकदा का कनेक्शन इन्स्टॉल झालं, आपलं कनेक्शन झालं, त्यानंतर क्लायंट आणि सर्व्हर मध्ये फुल डुप्लेक्स कम्युनिकेशन होऊ शकतं. म्हणजे इधर से मैसेज उधर भेजे जा रहे, उधर से इधर मैसेज आ रहे. वैसे मतलब क्या कि आप इधर से उधर आप कितने भी मैसेज भेज सकते हो, या वो भी आपको सर्वर भी कितने भी मैसेज भेज सकता है. उसी का अर्थ होता है क्या? फुल डुप्लेक्स कम्युनिकेशन. क्लायंट अँड सर्व्हर ओव्हर अ सिंगल TCP कनेक्शन. एकदा की कनेक्शन इन्स्टॉल झालं तर आपण किती मोठे मेसेज पाठवू शकतोय. कळलं? यानंतर काय आता नेक्स्ट पॉइंट, अनलाइक HTTP रिक्वेस्ट रिस्पॉन्स वेब सॉकेट keeps the connection always open so data can flow in real time. Unlike HTTP रिक्वेस्ट रिस्पॉन्स, म्हणजे HTTP सारखं रिक्वेस्ट रिस्पॉन्स जे मॉडेल आहे आपलं, वेब सॉकेट कीप्स द कनेक्शन ऑलवेज ओपन. वेब सॉकेट काय करतं? कनेक्शन कंटिन्यू ओपन ठेवतं. सो डेटा कॅन फ्लो इन रिअल टाइम, म्हणजे डेटाचा फ्लो जो आहे तो रिअल टाइम मध्ये चालू असेल. कळलं इथपर्यंत? त्यानंतर काय फीचर्स ऑफ वेब सॉकेट API काय? फीचर्स ऑफ वेब सॉकेट API. आता पहिलं काय, रिअल टाइम कम्युनिकेशन चालतं आपलं. रिअल टाइम कम्युनिकेशन म्हणजे एकदाच कनेक्शन इन्स्टॉल करायचं आणि त्यानंतर आपण किती पण मेसेज पाठवू शकतोय. कळलं? हे 2 वे असतं, म्हणजे क्लायंट पण सर्व्हरला पाठवू शकतोय, सर्व्हर पण क्लायंटला पाठवू शकतोय. क्लायंट आणि सर्व्हरमध्ये काय असतं? 2 वे कनेक्शन असतं सर्व्हर. कळलं? नंतर काय आपलं परसिस्टंट कनेक्शन. आता परसिस्टंट कनेक्शन म्हणजे काय? नो नीड टू रिकनेक्ट रिपीटेडली. आपण इथं बघितलं ना, सिंगल TCP कनेक्शन म्हणजे कनेक्शन एकदाच इन्स्टॉल करायचं, नंतर करण्याची गरज आहे का तुम्हाला? नाही. म्हणजे काय? नो नीड टू कनेक्ट रिपीटेडली कनेक्ट करण्याची काही गरज नाही. कळलं? त्यानंतर काय इफिशियंट. आता इफिशियंट म्हणजे काय? लेस ओव्हरहेड दॅन HTTP. म्हणजे जी याची प्रोसेसिंग पॉवर आहे ती काय कमी आहे, म्हणून लेस ओव्हरहेड दॅन HTTP. हे इफिशियंट आहे. कळलं? एक्झाम्पल काय? IoT स्मार्ट होम सिस्टम. पहिलं काय? डिव्हायसेस, टेम्परेचर सेन्सर, स्मार्ट फॅन, मोबाईल ॲप. काय करू शकता डिव्हायसेस? IoTचे टेम्परेचर सेन्सर, त्यानंतर स्मार्ट फॅन असन, स्मार्ट फॅन आणि मोबाईल ॲप. कळलं इथपर्यंत? नंतर सेकंड काय? वर्किंग.
आता वर्किंग काय असं, सेन्सर काय करतं, सेन्सर कंटिन्युअसली सेंड्स टेम्परेचर अपडेट्स टू द सर्वर using WebSocket. सर्व्हर सेन्सर कंटिन्युअसली सेंड करतं टेम्परेचर अपडेट्स टू द सर्व्हर युझिंग WebSocket. कळलं इथपर्यंत. नंतर काय सेकंड पॉईंट काय आपला, सेन्सर पुशेस द रिअल टाइम अपडेट्स to the user's mobile app without waiting for a request. To the user's mobile app without waiting for a request. आता सेन्सर काय करतं, वेट नाही करत रिक्वेस्टचा. रिअल टाइम अपडेट्स ज्या जातात ना त्या डायरेक्टली पुश करतं, कुठं, युजर्स मोबाईल ॲपवरती पुश करतं आणि रिक्वेस्टसाठी वेट नाही करत. मागं काय बघत होतो आपण की रिक्वेस्ट पाठवली जाते, त्यानंतर सर्व्हर आपल्याला रिस्पॉन्स देईल, पण इथं तसं नाही होत. सेन्सर काय करतो, डायरेक्टली पुश करतो रिअल टाइम अपडेट्स कुठं, युजर्स मोबाईल ॲपवरती विदाउट वेटिंग फॉर अ रिक्वेस्ट. कळलं इथपर्यंत. आता थर्ड पॉईंट काय, इफ द टेम्परेचर, जर का टेम्परेचर टू हाय असेल, म्हणजे टेम्परेचर हाय असेल तर युजर काय करेल, युजर सेंड अ WebSocket मेसेज काय करेन मग, सर्व्हरला सेंड करेन मेसेज की काय करायला पाहिजे, फॅन ऑन करायला पाहिजे. कळलं इथपर्यंत. रिअल टाईमवरती चालतं ना हे, म्हणून आपण असा टाइम वेस्ट नाही करू शकत यामध्ये की पहिले रिक्वेस्ट केली मग रिस्पॉन्स आला. यावरती काय होतं, डायरेक्ट डेटा पुश होतो युजर्स मोबाईल ॲपवरती. पुश आणि पुल ही गोष्ट इथं नाही आहे, कारण हे रिअल टाईमचं चाललं आहे ना आपलं. रिअल टाईममध्ये काय होतं, डायरेक्ट मोबाईल ॲपवरती डेटा पुश होईल आणि जर का टेम्परेचर हाय असेल तर फॅन चालू होईल आणि टेम्परेचर जर का लो असेल तर फॅनची स्पीड कमी होईल किंवा बंद होईल. कळलं इथपर्यंत. आता यानंतर काय, वेब डायग्रॅममध्ये काय तुम्ही मनाने पण काढू शकताय, काय असतं सोपं काढायचं. IoT डिव्हाइस असं नाही का आपल्याकडं, कोणता आहे इथं, सेन्सर्स आहे बरोबर. IoT डिव्हाइस, मग ही कशाला कनेक्टेड असेल, वेब सॉकेट सर्व्हरला कनेक्टेड असेल. कळलं. आणि हे कशाला कनेक्टेड असेल, डायरेक्टली मोबाईल ॲपला किंवा मग वेबला. कळलं इथपर्यंत. झालं. आता आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, स्टेप्स ऑफ IoT डिझाइन मेथडॉलॉजी फॉर स्मार्ट फॉरेस्ट फायर डिटेक्शन. स्टेप्स ऑफ IoT डिझाइन मेथडॉलॉजी फॉर स्मार्ट फॉरेस्ट फायर डिटेक्शन. कळलं. आता इथं काय आपण पहिले बघितलं होतं, IoT डिझाइन मेथडॉलॉजी म्हणजे काय, की स्टेप बाय स्टेप प्रोसेस काय, की पर्पज काय, आपल्याला वस्तू काय काय लागत आहे, त्यांचं काम काय, ते एकमेकांशी कशा रिलेटेड आहे, कशात येतं IoT डिझाइन मेथडॉलॉजी. मग आपण पहिले काय लिहिलं होतं तेच लिहायचं चालायचं, ती स्टेप फॉलो करायची. पहिले काय लिहिलं होतं आपण, पर्पज अँड रिक्वायरमेंट काय आपल्या बरोबर, पर्पज अँड रिक्वायरमेंट काय काय असतील. आता मग आपल्याला काय करायचं, फॉरेस्टमध्ये चुकून आग लागली वगैरे ते डिटेक्ट करायचे, कशाच्या मदतीने, एक सेन्सर लावायचं आहे IoTचं, त्या मदतीने आपल्याला डिटेक्ट करायचं. मग पर्पज काय आपला, डिटेक्ट अर्ली सायन्स ऑफ फॉरेस्ट फायर. काय, फॉरेस्ट फायर म्हणजे पहिलेच आपल्याला काहीतरी संकेत भेटले पाहिजे. असे कोणते संकेत आहे की ज्यामुळं आपल्याला कळण की फॉरेस्टमध्ये आग लागली. एक तर टेम्परेचर खूप वाढलं ती एक गोष्ट राहील, किंवा मग स्मोक म्हणजे धुवा दिसला कुठं जंगलामध्ये तरी आपल्याला कळण की आग लागलेली. त्यानंतर आपण काय म्हणू, सेंड अलर्ट्स टू फॉरेस्ट ऑफिशियल. मग आपल्याला काय करणार आहे, अलर्ट्स पाठवणार आहे आपला सेन्सर कुठं, फॉरेस्ट ऑफिशियलला अँड फायर स्टेशन्सला. कुठं पाठवणार आहे, फॉरेस्ट ऑफिशियल अँड फायर स्टेशन. हे तुम्ही मनाने लिहू शकता या पर्पज अँड रिक्वायरमेंटमध्ये, तुमच्या मनाने काय पॉईंट लिहायचं तसं. यामध्ये आता सेकंड पॉईंट काय असतो आपल्याला, प्रोसेस स्पेसिफिकेशनमध्ये काय असतं,
सेन्सर्स कंटिन्युअसली मॉनिटर एन्व्हायरमेंट. काय सेन्सर्स कंटिन्युअसली मॉनिटर एन्व्हायरमेंट. डेटा सेंड टू क्लाउड फॉर प्रोसेसिंग. डेटा सेंड टू क्लाउड फॉर प्रोसेसिंग. सेन्सर काय करतं, एन्व्हायरमेंट मॉनिटर करत असतं, म्हणजे एन्व्हायरमेंटवरती कंटिन्यू लक्ष ठेवून असतं. त्यांना जर कुठं दिसलं की स्मोक निघतोय वगैरे तर ते काय करतील, डायरेक्ट अलर्ट सेंड करतील. मग डेटा कुठं सेंड होतो, क्लाउडकडं. पहिले क्लाउड काय करतं, डेटा स्टोअर करतं, प्रोसेस करतं. त्यानंतर जो डेटा कुठं पाठवला जातो, अलर्ट्स जनरेट केला जातो. अलर्ट्स जनरेटेड इफ फायर रिस्क इज डिटेक्टेड. इफ फायर रिस्क इज डिटेक्टेड. कळलं. जर अलर्ट्स जनरेट होत्या, जर का फायर आपल्याला दिसलं किंवा डिटेक्ट झालं तर अलर्ट जनरेट होतं. त्यानंतर काय, डोमेन मॉडेल. आता डोमेन मॉडेलमध्ये काय येणार आहे, पहिलं राहील आपलं डिव्हायसेस. टेम्परेचर सेन्सर, स्मोक सेन्सर किंवा ह्युमिडिटी सेन्सर. आपल्याला काय काय लागणार आहे, टेम्परेचर सेन्सर लागल, टेम्परेचर सेन्सर असेल, किंवा मग स्मोक सेन्सर लागल, स्मोक सेन्सर, किंवा मग काय लागणार आहे, ह्युमिडिटी सेन्सर लागणार आहे, ह्युमिडिटी सेन्सर. या गोष्टी लागण आपल्याला. आता नेक्स्ट काय, क्लाउड ऑर सर्व्हर फॉर डेटा ॲनालिसिस. आता मी तुम्हाला पहिलेच म्हणलो की क्लाउड कशासाठी लागतं, आपल्याला तिथे डेटा स्टोअर होतो, ॲनालिसिस होतो. मग हे जे डेटा असतो टेम्परेचर सेन्सरचा, स्मोक सेन्सरचा, ह्युमिडिटी सेन्सर, जो डेटा जनरेट करणार आहे हे सेन्सर, तो कुठंतरी स्टोअर होईल. मग तो कुठं स्टोअर होतो, क्लाउडकडं किंवा सर्व्हरकडं. आणि इथून मग कुठं जात होतो, फॉरेस्ट ऑफिशियलकडं किंवा मग फायर स्टेशनकडं. कळलं. यानंतर कुठं जात होतो, मोबाईल ॲपवरती जाऊ, मोबाईल ॲप किंवा मग डॅशबोर्ड फॉर ऑफिशियल्स. कळलं. त्यानंतर काय, इन्फॉर्मेशन मॉडेल. आता इन्फॉर्मेशन मॉडेल म्हणजे यामध्ये काय लिहिणार आहे तुम्ही, की तुम्हाला काय काय डेटा भेटणार आहे ते लिहावं लागेल. मग डेटा काय काय कलेक्टेड आहे, डेटा काय काय कलेक्ट होणार आहे, टेम्परेचर लेवल कलेक्ट होईल तुमच्याकडं, किंवा मग स्मोक डेन्सिटी असेल, किंवा मग ह्युमिडिटी पर्सेंटेज, हा तुमच्याकडे काय होणार आहे, डेटा कलेक्ट होणार आहे. त्यानंतर काय असणार तुमचं, थ्रेशोल्ड व्हॅल्यूज डिफाईन होईल. थ्रेशोल्डचा अर्थ सांगितला होता ना मी, काय होता, चेंज. आता मग काय असेल, आग कधी लागू शकते, जेव्हा हाय टेम्परेचर असेल, ह्युमिडिटी काय असेल, लो ह्युमिडिटी असेल, प्लस स्मोक जर का कुठं भेटला तर आपण काय समजायचं, एक फायर अलर्ट जनरेट करायचं. या गोष्टी कशासाठी रिस्पॉन्सिबल राहील, फायरसाठी रिस्पॉन्सिबल राहील ना, तर मग आपण काय करणार, एक फायर अलर्ट जनरेट करणार. कळलं इथपर्यंत. आता यानंतरचा पॉईंट काय असतो आपला, सर्व्हिस स्पेसिफिकेशन मध्ये काय लिहिणार आहे, 5वा पॉईंट काय, सर्व्हिस स्पेसिफिकेशन. यामध्ये काय लिहिणार आहे तुम्ही, सर्व्हिस स्पेसिफिकेशनमध्ये फायर अलर्ट नोटिफिकेशन. काय, फायर अलर्ट नोटिफिकेशन किंवा डेटा स्टोरेज फॉर ॲनालिसिस. आणि 6वा पॉईंट इथं काय, डिप्लॉयमेंट काय करायला लागणार आपल्याला, सेन्सर्सला प्लेस करायला लागणार आहे फॉरेस्टमध्ये. प्लेस सेन्सर्स इन फॉरेस्ट एरियाज. कळलं, ही झाली डिप्लॉयमेंट. आता यामध्ये तुम्ही डायग्राम काढू शकताय. आता मी तुम्हाला एकदा डायग्राम दाखवून देतो, तुम्ही तशी काढू शकताय. आता ह्या सगळ्या नोट्समधल्या डायग्राम वगैरे आहे, तर तुम्हाला हे आवडलं तर नक्की टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली खाली, म्हणजे व्हिडिओच्या खाली दिलेली आहे, तर तुम्ही नक्की त्याला व्हिजिट करा. आता काय पर्पज आणि रिक्वायरमेंट आहे. पर्पज आणि रिक्वायरमेंटमध्ये काय लिहिलं आपण, डिटेक्ट अर्ली सायन्स ऑफ फॉरेस्ट, म्हणजे संकेत काय ते डिटेक्ट करायचे.
प्रोसेस स्पेसिफिकेशनमध्ये काय आहे, सेन्सर्स मॉनिटर एन्व्हायरमेंट डेटा. सेन्सर काय करता, एन्व्हायरमेंट मॉनिटर करता, मग जो डेटा असेल तो कुठं सेंड करता, क्लाउडकडं. मग काय होतं, अलर्ट्स जनरेट होतं, बरोबर. डोमेन मॉडेलमध्ये काय लिहिणार आहे आपण, डिव्हायसेस, क्लाउड, सर्व्हर, मोबाईल ॲप, डॅशबोर्ड. इन्फॉर्मेशन मॉडेलमध्ये काय काय इन्फॉर्मेशन भेटतं आपल्याला, टेम्परेचरचा डेटा जनरेट होतो, स्मोक, ह्युमिडिटी पर्सेंटेज आणि थ्रेशोल्ड व्हॅल्यूज होता. सर्व्हिस स्पेसिफिकेशनमध्ये काय लिहिणार आहे, फायर अलर्ट्स आणि डेटा स्टोरेज. कळलं इथपर्यंत. आता त्यानंतरचा पॉईंट आपला इल्युस्ट्रेट 4 पिलर्स ऑफ IoT इन डिटेल. तर नेक्स्ट क्वेश्चन काय आपला, इल्युस्ट्रेट 4 पिलर्स ऑफ IoT इन डिटेल. आपल्याला IoTचे 4 पिलर सांगायचे डिटेलमध्ये. आता पहिला पिलर कोणता आहे, RFID. RFID म्हणजे काय, रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन. काय, रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन. रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन. आता ही रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन म्हणजे काय, हे काय यूज करतं, RFID uses radio waves to automatically identify and track objects. आता ही सिस्टम कुठं बघितली तुम्ही, आठवतंय का, रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन RFID. ज्या आपल्या व्हेकल्स असताना, कार वगैरे, त्यांच्यावरती आजकाल नवीन सिस्टम आली टॅग लावण्याची वरती, टोल नाक्यांवरती ते ऑटोमॅटिकली स्कॅन होतं ना, ते काय असतं, रेडिओ वेव्सच्या मदतीने आपण स्कॅन करतो. RFID काय यूज करतं, रेडिओ वेव्स टू ऑटोमॅटिकली आयडेंटिफाय. आपली व्हेकल काय होती टोल नाक्यावरती, ऑटोमॅटिकली आयडेंटिफाय होऊन जाती आणि अजून कशासाठी यूज होतं, ते ऑब्जेक्टला ट्रॅक करण्यासाठी. कळलं. आता हे वर्क कसं करतं आपण ते बघणार आहे, हाऊ इट वर्क्स, कसं वर्क करतं. पहिला पॉईंट काय, अँड RFID टॅग आपण काय करणार आहे, अँड RFID टॅग इज अटॅच टू अन ऑब्जेक्ट. पहिले आपण ऑब्जेक्टला अटॅच करणार आहे, अटॅच टू अन ऑब्जेक्ट. त्यानंतर काय, अँड RFID रीडर सेंड्स रेडिओ सिग्नल, अँड RFID रीडर्स सेंड रेडिओ सिग्नल्स सेंड करणार. त्यानंतर काय, नेक्स्ट पॉईंट, द टॅग रिस्पॉन्ड्स विथ इट्स युनिक ID किंवा डेटा. RFID रीडर्स काय करणार आहे, सेंड रेडिओ सिग्नल्स. मग ते काय करतं, गाडीवरती रेडिओ सिग्नल्स टाकतात. कारण कशासाठी, की ती गाडी आयडेंटिफाय होण्यासाठी किंवा ते ऑब्जेक्ट ट्रॅक करण्यासाठी. त्यानंतरचा पॉईंट काय, द टॅग काय करणार आहे, रिस्पॉन्स. ट्रॅकवरती काहीतरी ID असणार आहे वगैरे, मग टॅग रिस्पॉन्ड्स विथ इट्स युनिक ID किंवा मग डेटा असेल त्याच्याकडे तो. कळलं. याचा रोल काय IoT मध्ये, RFIDचा रोल इन IoT, प्रोव्हाइड्स रिअल टाइम ट्रॅकिंग अँड आयडेंटिफिकेशन ऑफ ॲसेट्स पीपल ऑर गुड्स. कळलं. कशासाठी रोल याचा, रिअल टाइम ट्रॅकिंग प्रोव्हाइड करतं. आपण आयडेंटिफाय करू शकतो ॲसेट्सला, पीपल्सला, गुड्सला. कळलं. एक्झाम्पल काय यानंतर, पहिली गोष्ट म्हणजे कुठं यूज होतं, फास्टॅग मी म्हटलो ना, व्हेकल्सवरती असतं. RFID टॅग ऑन व्हेकल्स फॉर ऑटोमॅटिक टोल कलेक्शन. आणि दुसरं रिटेलरवरती असतं, रिटेल. RFID टॅग्स ऑन प्रोडक्ट फॉर. आता हे मॉलवरती वगैरे तुम्ही बघितलं असं, प्रत्येक प्रोडक्टवरती एक टॅग असतं, ते स्कॅन केलं जातं, नंतर तुम्हाला पेमेंटची स्लिप दिली जाते. मग ते कशाने होतं, RFID टॅग असतं प्रत्येक प्रोडक्टवरती. मग ते कशासाठी असतं, इन्व्हेंटरी मॅनेजमेंटसाठी. कळलं. यानंतर काय,
RFID टॅग जे असेल ते काय करतं, त्याचं RFID रीडर जे असतं ते रीड करतं त्या टॅगला आणि एक डेटा जनरेट होतो, डेटाबेस और IoT सिस्टम असते. कळलं इथपर्यंत. यानंतरचं काय होतं आपलं पहिला पिलर झालं. पहिल्या पिलरचं नाव काय RFID. याच्यानंतर M2M असतं. M2M म्हणजे काय, मशीन टू मशीन कम्युनिकेशन हा एक पिलर असतो. काय नाव आहे दुसऱ्या पिलरचं, M2M म्हणजे काय, मशीन टू मशीन कम्युनिकेशन. मशीन टू मशीन कम्युनिकेशन. मशीन टू मशीन कम्युनिकेशन. आता याचा अर्थ काय, M2M स्टँड्स फॉर काय लिहिणार आहे तुम्ही मग पहिल्या पॉईंटमध्ये, M2M स्टँड्स फॉर मशीन टू मशीन कम्युनिकेशन. It refers to the direct communication between devices over wired or wireless network without human intervention. म्हणजे ह्युमनची मदत न घेता हे डायरेक्ट कम्युनिकेशन इट रेफर्स टू द डायरेक्ट कम्युनिकेशन बिटवीन डिव्हायसेस ओव्हर वायर्ड अँड वायरलेस नेटवर्क विदाउट ह्युमन इंटरव्हेन्शन. यामध्ये ह्युमन असता का, इन्व्हॉल्व नसता. कळलं. नेक्स्ट पॉईंट काय, इट इज द कनेक्टिव्हिटी बॅकबोन of IoT, enabling devices to share data, make decisions and take actions automatically. कळलं. इट इज द कनेक्टिव्हिटी बॅकबोन ऑफ IoT. हे काय, एक कनेक्टिव्हिटी बॅकबोन ऑफ IoT M2M जे काय करतं, इनेबल करतं डिव्हायसेसला कशासाठी, डेटा शेअर करण्यासाठी आणि डिसिजन घेण्यासाठी, आणि ज्या ॲक्शन्स घेतं त्या ऑटोमॅटिकली घेण्यासाठी इनेबल करतं. कळलं. आता M2M कसं वर्क करतं, हाऊ M2M वर्क्स. यामध्ये काय, डिव्हायसेस मशीन्स एम्बेडेड विथ सेन्सर्स. आता डिव्हायसेस असो मशीन्स असो, हे काय एम्बेडेड विथ सेन्सर्स ॲक्च्युएटर्स अँड कम्युनिकेशन मॉड्यूल्स. यानंतर काय असणार आपलं, डेटा कलेक्शन. डिव्हायसेस कलेक्ट डेटा. नेटवर्क कनेक्टिव्हिटी मध्ये काय लिहिणार आहे, नेटवर्क कनेक्टिव्हिटी, डिव्हाइस कलेक्शन, त्यानंतर नेटवर्क कनेक्टिव्हिटी. डेटा इज ट्रान्समिटेड ओव्हर नेटवर्क. काय, डेटा इज ट्रान्समिटेड ओव्हर नेटवर्क्स. यानंतर काय, M2M गेटवे किंवा मग सर्व्हर असेल, गेटवे किंवा मग सर्व्हर. हे तुम्हाला डायग्रामने लगेच कळलं. मी तुम्हाला पॉईंट झाले का एक डायग्राम दाखवतो, त्यावरनं लगेच कळलं. काय, मॅनेजेस कम्युनिकेशन बिटवीन डिव्हायसेस अँड सेंट्रल सिस्टम. आणि यानंतर काय असतं, ॲप्लिकेशनमध्ये काय, प्रोसेस द डेटा फॉर मॉनिटरिंग, कंट्रोल और ऑटोमेशन. प्रोसेस द डेटा फॉर
मॉनिटरिंग, कंट्रोल और ऑटोमेशन. प्रोसेस करतं डेटा कशासाठी, मॉनिटरिंगसाठी, कंट्रोलसाठी किंवा मग ऑटोमेशनसाठी. याची डायग्राम दाखवतो तुम्हाला, डायग्रामवरनं लगेच कळून जाईल. आता डायग्राम काय आहे, डायग्रामवरतून लगेच कळण. डायग्राम पुढे दाखवतो वाटलंच तर. पहिले की फीचर्स लिहून घेऊ. की फीचर्समध्ये काय येणार आहे, की फीचर्स म्हणजे पहिले येणार आहे ऑटोमेशन. ऑटोमेशनमध्ये काय लिहिणार, डिव्हायसेस कॅन मेक डिसिजन्स, ह्युमन इन्व्हॉल्व न होता डिव्हायसेस काय करू शकतात, त्यांचे डिसिजन्स घेऊ शकतात. मग यामध्ये ऑटोमेशन्समध्ये काय लिहिणार आहे, डिव्हायसेस कॅन मेक डिसिजन्स विदाउट ह्युमन इन्व्हॉल्वमेंट किंवा मग इंटरव्हेन्शन लिहू शकता, इन्व्हॉल्वमेंट. कळलं. दुसरा पॉईंट काय, स्केलेबिलिटीमध्ये काय लिहिणार आहे, सपोर्ट्स मिलियन ऑफ डिव्हायसेस कनेक्टेड सायमल्टेनियसली. सपोर्ट्स मिलियन्स ऑफ डिव्हायसेस कनेक्टेड सायमल्टेनियसली. आणि त्यानंतर काय असणार आहे तुमचं, फ्लेक्झिबिलिटी वर्क्स ओव्हर मल्टिपल नेटवर्क्स. फ्लेक्झिबिलिटी काय आहे, म्हणजे फ्लेक्झिबल आहे ते, वर्क्स ओव्हर मल्टिपल नेटवर्क्सवरती वर्क करू शकतं, मल्टिपल नेटवर्क्स. कळलं इथपर्यंत M2M. आता त्यानंतर एक्झाम्पल्समध्ये काय लिहू शकताय तुम्ही, स्मार्ट मीटरिंग लिहू शकताय. तुम्हाला मी एकदा दाखवून देतो एक्झाम्पल्समध्ये कसं लिहू शकताय. की स्मार्ट मीटरिंग असन, मीटरिंगमध्ये काय, इलेक्ट्रिसिटी, वॉटर, हे काय करतं, ह्युमनचं इंटरव्हेन्शन न होता होऊ शकतं. म्हणजे इलेक्ट्रिसिटी, वॉटर मीटर्स असता, ऑटोमॅटिकली सेंड मेसेज डेटा टू युटिलिटी प्रोव्हायडर्स. हे काय करतं, ऑटोमॅटिकली सेंड करतं डेटा कुठं, युटिलिटी प्रोव्हायडर्सकडं. हेल्थ केअर काय, मग विअरेबल डिव्हायसेस सेंड हेल्थ डेटा टू डॉक्टर इन रिअल टाईम. विअरेबल डिव्हायसेस जे असताना ते काय करतात, हेल्थ डेटा पाठवतं डॉक्टर्सकडं रिअल टाईममध्ये. ते हेल्थ केअरमध्ये झालं. स्मार्ट ॲग्रिकल्चरमध्ये काय असणार आहे, सॉईल सेन्सर सेंड मॉइश्चर डेटा टू इरिगेशन सिस्टम. आता इरिगेशन सिस्टमचं आपण पहिल्यांदाच बघितलं की क्रॉपला पाणी द्यायचं वगैरे, ते कशात येतं, स्मार्ट ॲग्रिकल्चरमध्ये. सॉईल सेन्सर काय करतं, मॉइश्चर डेटा पाठवतं इरिगेशन सिस्टमकडं, विच देन ऑटोमॅटिकली वॉटर क्रॉप्स. मग ते काय करतं, जर का ड्राय असेल त्यावरती आपण पाणी करतो क्रॉप्सला चालू, किंवा मग ड्राय नसेल तर पाणी बंद करतो क्रॉप्सला. कळलं. ॲप्लिकेशन्समध्ये काय येणार आहे, मग स्मार्ट सिटीज असन, स्मार्ट सिटीजमध्ये काय, स्ट्रीट लाईट्स ऑटोमॅटिकली ॲडजस्ट, म्हणजे ब्राईटनेस ॲडजस्ट करतात स्ट्रीट लाईट्स ऑटोमॅटिकली. ह्युमनचं इंटरव्हेन्शन यामध्ये पण राहत नाही, त्यामुळेच त्याला काय म्हणतं, मशीन टू मशीन कम्युनिकेशन असतं. इंडस्ट्रियल IoTमध्ये काय असतं, मशीन्स इन फॅक्टरीज कम्युनिकेट फॉर प्रिडिक्टिव्ह मेंटेनन्स. आणि ऑटोमोटिव्हमध्ये काय असतं, व्हेकल टू व्हेकल अँड व्हेकल टू इन्फ्रास्ट्रक्चर कम्युनिकेशन असतं. कळलं इथपर्यंत. हे झालं M2M IoTमध्ये. मी नोट्समध्ये सगळं चांगल्या पद्धतीनं डायग्राम वगैरे सगळं मेन्शन केलं आहे, तरी मी एकदा सांगतो फक्त, तुम्ही एकदा बघून घ्या नोट्स, तुम्हाला नक्की आवडतील. आणि टेलिग्रामची लिंक पण दिली मी, त्यावरती जाऊन तुम्ही ॲक्सेस करू शकता. कळलं. यानंतर नेक्स्ट पॉईंट काय, आता स्केडाचा अर्थ काय, सुपरवायझरी कंट्रोल अँड डेटा ॲक्विजिशन. यानंतर काय बघायचं आपल्याला, स्केडा. आपण आता IoTचे 2 पिलर बघितले. आता नेक्स्ट पिलर कोणता आपला, नेक्स्ट पिलर आहे स्केडा. आता स्केडा म्हणजे काय, सुपरवायझरी कंट्रोल अँड डेटा ॲक्विजिशन. काय, सुपरवायझरी कंट्रोल अँड डेटा ॲक्विजिशन. हा काय, नेक्स्ट IoTचा पिलर आहे. 4 पिलर आहे, 4 पैकी हा किती, 3 नंबरला येतो. त्यानंतर आता याची डेफिनेशन काय असेल, पॉईंट्स बघायचे आपल्याला. स्केडा इज अ सिस्टम ऑफ, ती काय, एक सिस्टम आहे कशाची, ऑफ
हार्डवेअर प्लस सॉफ्टवेअर यूज फॉर सुपरवायझरी मॉनिटरिंग. कशासाठी यूज होतं ते? यूज फॉर सुपरवायझिंग मॉनिटरिंग and controlling industrial processes. कळलं इथपर्यंत? स्कॅडा काय आहे? सिस्टम ऑफ हार्डवेअर अँड सॉफ्टवेअरची सिस्टम आहे जी कशासाठी यूज होते? सुपरवायझिंगसाठी, मॉनिटरिंगसाठी, कंट्रोलिंगसाठी, इंडस्ट्रियल प्रोसेस. आता त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट काय? इन IoT SCADA acts as the control and decision making layer connecting field devices to centralize monitoring platforms. कळलं? इन IoT SCADA act as the control and decision making layer. IoT मध्ये स्कॅडा काय ऍक्ट करते? कंट्रोल अँड डिसिजन मेकिंग लेअर म्हणून. आणि काय काय कनेक्ट करते? कनेक्टिंग फील्ड डिव्हायसेस टू सेंट्रलाइज मॉनिटरिंग प्लॅटफॉर्म. फील्ड डिव्हायसेस जे राहतात इंडस्ट्रीमध्ये वगैरे त्यांना कशाशी कनेक्ट करतं? ते सेंट्रलाइज मॉनिटरिंग प्लॅटफॉर्मशी कनेक्ट करतात. आता स्कॅडा कशा वर्क करतो ते बघायचं आपल्याला. मग हाऊ स्कॅडा वर्क्स इन IoT. स्कॅडा कसा वर्क करतो IoT मध्ये ते बघायचं. मग पहिले काय? डेटा कलेक्शन मध्ये काय होणार आहे? सेन्सर्स जे असतात, सेन्सर्स डेटा कलेक्शनसाठी कोण कोण यूज होतं? सेन्सर्स अँड ॲक्च्युएटर्स असतात. ॲक्च्युएटर्स कलेक्ट रिअल टाईम डेटा. कळलं इथपर्यंत? आता नेक्स्ट काय? लोकल प्रोसेसिंगमध्ये काय काय येणार आहे? PLCs म्हणजे काय? प्रोग्रामेबल लॉजिक युनिट. प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर और RTUsचा फुल फॉर्म काय? रिमोट टर्मिनल युनिट्स. गॅदर डेटा अँड सेंड इट टू स्कॅडा. जे PLCs राहतात, प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर किंवा मग RTUs रिमोट टर्मिनल युनिट्स जे असतात ते काय करतात? सगळे डेटा गॅदर करतात आणि कुठं पाठवतात? स्कॅडाकडं. हे कशात येतं? लोकल प्रोसेसिंगमध्ये. आता नंतर नेक्स्ट पॉईंट काय आपला? कम्युनिकेशनमध्ये स्कॅडा कसं वर्क करा? डेटा इज कम्युनिकेशनमध्ये काय होतं? डेटा जो असतो इज ट्रान्समिटेड. डेटा कशाने ट्रान्समिटेड केला जातो? विया नेटवर्क्सच्या द्वारे डेटा ट्रान्समिट केला जातो. आता त्यानंतर फोर्थ पॉईंट काय आपला? स्कॅडा सॉफ्टवेअरमध्ये काय लिहिणार आहे? द सिस्टीम प्रोसेसेस. ते काय करतं? जी सिस्टीम आहे ती काय करते? प्रोसेस करते, स्टोर अँड व्हिज्युअलाइज करते डेटाला. व्हिज्युअलाइजेस डेटा. कळलं इथपर्यंत? त्यानंतर फिफ्थ पॉईंट काय? ॲक्शन आसन किंवा मग कंट्रोल आसन. ॲक्शन किंवा कंट्रोलमध्ये काय येणार आहे? ऑपरेटर्स और ऑटोमेटेड प्रोग्राम्स यूज स्कॅडा डॅशबोर्ड. काय यूज करते? स्कॅडा डॅशबोर्ड टू कंट्रोल डिव्हाइसेस रिमोटली. ॲक्शन आणि कंट्रोलमध्ये काय लिहिणार आहे? ऑपरेटर्स और ऑटोमेटेड प्रोग्राम्स काय करते? स्कॅडा डॅशबोर्ड यूज करता. कशासाठी? डिव्हायसेसला रिमोटली कंट्रोल करण्यासाठी. आता रोल ऑफ स्कॅडा काय? रोल ऑफ स्कॅडा इन IoT.
रोल ऑफ स्केडा इन IoT काय मग पहिला येणार आहे रिमोट कंट्रोल. रिमोट कंट्रोलमध्ये कसं राहतं, ऑपरेट्स मशीन फ्रॉम एनिवेअर. रिमोट कंट्रोल काय करतं, ऑपरेट करतं मशीनला कुठून पण, मशीन फ्रॉम एनिवेअर. आणि त्यानंतर असतं आपलं काय डेटा लॉगिंग. डेटा लॉगिंगमध्ये काय असतं, हिस्टॉरिकल डेटा असतो फॉर ॲनालिसिस पर्पजसाठी, आणि अलार्म मॅनेजमेंट असतं. काय असतं, अलार्म मॅनेजमेंटमध्ये काय येणार आहे, अलर्ट्स फॉर अ ॲबनॉर्मल कंडिशनसाठी काय असतं, अलर्ट्स असतं. कळलं इथपर्यंत. आता त्यानंतर काय, हे झालं सगळं. आता स्केडाचे एक्झाम्पल जे आहे ना, स्केडाचे आपण पहिले डायग्राम बघू. डायग्राममध्ये काय राहतं, एक तर सेन्सर्स असतो. सेन्सर्स काय करता मग, सेन्सर्स PLC आणि RTU असतं. आपण कुठं बघितलं, आत्ता बघितलं बघा. डेटा कलेक्शन जे होतं कुठून होतं, सेन्सर्स ॲक्च्युएटर्सकडून. मग नंतर काय होतं, PLCs आणि RTUs काय करतात, डेटा गॅदर करता आणि कुठं पाठवता, स्केडाकडं. हे सेन्सर काय करतात, डेटा कलेक्ट करता आणि तो कुठं जातो, मग PLCs RTUs डेटा गॅदर करून कोणाकडे पाठवता, मग स्केडाकडे पाठवता. कळलं. मग इथं PLC लिहिलं, RTU लिहिलं, त्यानंतर तो कुठं जातो, स्केडा सिस्टमकडे जातो डेटा. आणि नंतर डेटा कुठं स्टोअर होतो, तुम्हाला माहिती, मी पहिलेच सांगितलं होतं, IoT क्लाउडला स्टोअर होतो किंवा मग डॅशबोर्ड. ही झाली डायग्राम. कळलं इथपर्यंत. आता जे स्केडाचे एक्झाम्पल आहे ना, ते मी तुम्हाला नोट्समधनं दाखवतो. स्केडाचे एक्झाम्पल काय काय, आता एक्झाम्पल्स ऑफ स्केडा इन IoT काय काय. एक तर स्मार्ट ग्रीड म्हणून असतं, जे काय करतं, मॉनिटरिंग अँड कंट्रोलिंग इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन रिमोटली. कळलं. जे इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन असतं ना, ते रिमोटली मॉनिटर करतं, कंट्रोल करतं. ते कशात येतं, स्मार्ट ग्रीडमध्ये. नंतर स्मार्ट वॉटर सिस्टीम असतं. स्मार्ट वॉटर सिस्टीममध्ये काय असतं, ज्या टँक लेवल्स असतात ना, त्या ट्रॅक करतं ते, किंवा मग पंप्स अँड वॉटरची क्वालिटी. कळलं इथपर्यंत. नंतर काय, स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काय, स्कॅडा प्लस IoT फॉर प्रिडिक्टिव्ह मेंटेनन्स अँड इफिशियन्सी. ऑइल अँड गॅस पाईपलाईन्समध्ये काय, जे लीक डिटेक्शन असतं ते कशात, रिमोट व्हॅल्यू कंट्रोल, हे सगळं ऑइल गॅस पाईपलाईनमध्ये. स्मार्ट सिटीजमध्ये कसं यूज होतं, स्कॅडा फॉर ट्रॅफिक लाईटसाठी यूज होतं, मेट्रो सिस्टीमसाठी यूज होतं आणि युटिलिटीजसाठी यूज होतं. कळलं इथपर्यंत. हे काय झाले, एक्झाम्पल्स ऑफ स्कॅडा इन IoT. हे सगळं नोट्समध्ये एक्झाम्पल्स वगैरे एकदम चांगल्या प्रकारे डायग्राम वगैरे दिलेले आहे. जे मी शिकवतोय त्याकरता एकदम चांगल्या प्रकारे नोट्समध्ये सगळं मेन्शन केलं आहे. तुम्ही एकदा फक्त नोट्स थ्रू जा, तुम्हाला कळेल की डायग्राम्स वगैरे पॉईंट टू पॉईंट लिहिले सगळे पॉईंट. एकदा बघितलं तर नक्की आवडतील तुम्हाला नोट्स. तर आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते बघणार आहोत आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला आता चौथं. किती बघितले आपण, 3 पिलर्स बघितले ना IoTचे. आता 4th पिलर कोणता आहे, WSN. कोणता आहे, WSN म्हणजे काय, वायरलेस सेन्सर नेटवर्क. आता याची डेफिनेशन काय, वायरलेस सेन्सर नेटवर्कची डेफिनेशन, वायरलेस सेन्सर नेटवर्क WSN is a collection of specially distributed sensor nodes that monitor physical or environmental conditions and wirelessly with each other and a central base station and wirelessly with each other and a
सेंट्रल बेस स्टेशन. कळलं. अ वायरलेस सेन्सर नेटवर्क इज अ कलेक्शन ऑफ कशाचं कलेक्शन येते, स्पेशली डिस्ट्रीब्युटेड सेन्सर नोड्स. कशाचं कलेक्शन आहे, स्पेशली डिस्ट्रीब्युटेड सेन्सर नोड्सचं, जे काय करतं, मॉनिटर करतं फिजिकल ऑर एन्व्हायरमेंटल कंडिशन्स. काय मॉनिटर करतं ते, कशावरती लक्ष ठेवून असतं, फिजिकल ऑर एन्व्हायरमेंटल कंडिशन्सवरती. अँड वायरलेसली विथ इच अदर अँड अ सेंट्रल बेस स्टेशन. कळलं इथपर्यंत WSN. आता नेक्स्ट पॉईंट काय, इन आय ओ टी WSN इज द सेन्सिंग लेअर. ही काय, सेन्सिंग लेअर आहे. सेन्सिंग लेअर इनेबलिंग the collection of real world data for smart applications. In IoT WSN is the sensing layer. ही कोणती आहे, WSN सेन्सिंग लेअर आहे, जी इनेबल करते कलेक्शन ऑफ रिअल वर्ल्ड डेटा फॉर स्मार्ट ॲप्लिकेशन. स्मार्ट ॲप्लिकेशनसाठी काय करते, ती कलेक्ट करते रिअल वर्ल्ड डेटाला. कळलं इथपर्यंत. आता IoTमध्ये WSN कसं वर्क होतं ते बघायचं. हाऊ WSN वर्क्स इन IoT. यामध्ये काय आता, सेन्सर नोड्स कलेक्ट. सेन्सर नोड काय करता, एन्व्हायरमेंटल डेटा कलेक्ट करता. त्यानंतर काय होतं, तो जो डेटा कलेक्ट होतो तो काय करतो, डेटा इज ट्रान्समिटेड. जो कलेक्टेड डेटा असतो तो काय करतो, ट्रान्समिट होतो. कुठं, ट्रान्समिटेड वायरलेसली टू अ गेटवे. कुठं जातो तो, गेटवेकडं. आणि त्यानंतर गेटवे कुठं फॉरवर्ड करतं, त्याला गेटवे फॉरवर्ड्स द डेटा टू द IoT क्लाउड और सर्वर. क्लाउड किंवा सर्व्हरकडे फॉरवर्ड करतं गेटवे. आणि त्यानंतर क्लाउड ॲप्लिकेशन्स प्रोसेस द डेटा and provides insights or trigger actions. रोल ऑफ WSN इन IoT. आता नंतर काय बघणार आहोत आपण आता, रोल ऑफ WSN इन IoT. आता रोल ऑफ WSN मध्ये पहिला पॉइंट काय, फॉर्म्स द फाउंडेशन of IoT sensing. त्यानंतर काय, इनेबल्स रियल टाइम मॉनिटरिंग ऑफ फिजिकल एन्व्हायरमेंट. त्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट काय, प्रोव्हाइड्स डेटा फॉर डिसिजन मेकिंग. इन स्मार्ट सिस्टम्स. कळलं. आता फॉर्म्स द रोल ऑफ WSN काय, फॉर्म्स द फाउंडेशन ऑफ IoT सेन्सिंग. काय करतं, फाउंडेशन करतं IoT सेन्सिंगसाठी. इनेबल्स रिअल टाइम मॉनिटरिंग ऑफ फिजिकल एन्व्हायरमेंट. म्हणजे जो फिजिकल एन्व्हायरमेंटला मॉनिटर करताना ते थोडं जरी चेंज झालं, म्हणजे रिअल टाइम डेटा जो बदल आहे तो लगेच सांगतं. आणि त्यानंतर काय, प्रोव्हाइड्स डेटा फॉर डिसिजन मेकिंग इन स्मार्ट सिस्टम. आता समजा आपलं एखादं सेन्सर आहे फॅनचं वगैरे, तर मग काय करतं, डेटा पाठवतं ते कशाकडं, सेन्सर्सकडं डिसिजन मेकिंगसाठी. म्हणजे काय, आता समजा तुमचं टेम्परेचर कमी जास्त होतंय रूमचं, तर मग ते डेटा पाठवल्यानंतर लगेच ॲक्शन घेतली जाईल ना स्मार्ट सिस्टमनी, की फॅन चालू करायचा की बंद करायचा वगैरे. मग ते डेटा पाठवतं. कळलं इथपर्यंत रोल ऑफ WSN इन IoT. आता यानंतर आपण काय बघणार आहे, फोर्थ पॉइंट, रोल ऑफ WSN इन IoT मध्ये. कोणता आता हा, सपोर्ट्स automation
in agriculture, healthcare, industry, and smart cities. Supports automation in agriculture. WSN काय काय करतं? ॲग्रिकल्चरमध्ये ऑटोमेशनला सपोर्ट करतं, हेल्थ केअरला आणि इंडस्ट्री अँड स्मार्ट सिटीजसाठी सपोर्ट करतं. कळलं इथपर्यंत? आता जे एक्झाम्पल्स आहे किंवा मग आता डायग्रॅम आहे, डायग्रॅममध्ये काय म्हणलो तुम्ही, सेन्सर नोड्सचं काय असतं, कलेक्शन. आपण डेफिनेशन बघितली होती बघा. डेफिनेशनमध्ये हे काय झाले, हे सगळे सेन्सर नोड्स झाले, यांचं काय असतं, कलेक्शन. सेन्सर नोड्सचं कलेक्शन आणि कशासाठी कनेक्टेड असतं मग, गेटवेला किंवा मग बेस स्टेशन्सला. कशाला असतं, गेटवे किंवा मग बेस स्टेशन्स. आणि हे युजर डॅशबोर्डला, डॅशबोर्ड किंवा मग ॲप्लिकेशन्सला. कळलं इथपर्यंत? आता ही झाली डायग्राम. आता यानंतर एक्झाम्पल्स आणि की फीचर्स बघायचे आपल्याला. एक्झाम्पल्स काय, मग आता नोट्समधून दाखवतो मी तुम्हाला. एक्झाम्पल्स ऑफ WSN ॲप्लिकेशन. एक्झाम्पल्स काय, स्मार्ट ॲग्रिकल्चरमध्ये काय असतं, सॉईल मॉइश्चर सेन्सर असतं, जे की सेंड करतं डेटा टू कंट्रोल इरिगेशन सिस्टम. आपण मागच बघितलं होतं इरिगेशन सिस्टमची प्रोसेस पूर्ण काय असतं, काय काय रिक्वायरमेंट्स असतात वगैरे, कोणता डेटा कलेक्ट होतो. त्यानंतर काय, नेक्स्ट पॉईंट, एन्व्हायरमेंटल मॉनिटरिंगमध्ये काय असतं, डिटेक्टिंग फॉरेस्ट फायर्स, पोल्युशन ऑर फ्लड्स. हे काय करतं एन्व्हायरमेंटल मॉनिटरिंगमध्ये WSNचं ॲप्लिकेशन कसं आहे की ते फॉरेस्ट फायर डिटेक्ट करतं आणि पोल्युशन किंवा फ्लड्सला डिटेक्ट करतं. त्यानंतर स्मार्ट होम्समध्ये काय, मोशन सेन्सर्स फॉर सिक्युरिटी अँड ऑटोमेशन. कळलं इथपर्यंत? आणि याचे काही की फीचर्स असतात. की फीचर्स काय काय, आता लो पॉवर आहे म्हणजे बॅटरी, सोलार पॉवर किंवा मग लो पॉवर असं, स्केलेबल आहे आणि रिलायबल फॉर टाईम मॉनिटरिंग आहे. कळलं इथपर्यंत तुम्हाला? आता हे बघितले आपण 4 पिलर्स ऑफ IoT. कळलं इथपर्यंत? 4 पिलर्स ऑफ IoT. तुम्हाला जर का व्हिडिओ आवडत असेल किंवा मग माझं शिकवणं आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि मला सपोर्ट करा. मी इथून पुढं प्रत्येक म्हणजे पूर्ण सिलेबसचा कंटेंट घेऊन येतोय आणि तुम्ही जितकं लाईक करशाल मला तितकं मोटिवेट होतं की व्हिडिओ बनवण्यासाठी पुढचे. त्यामुळे नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा किंवा मग शेअर करा. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन काय बघणार आहोत, डिस्क्राईब डिव्हाइस अँड component integration for IoT based home automation system. IoT based home automation system. Describe device and component integration for IoT based home automation system. आता मी जेवढे पण क्वेश्चन घेतले ना आतापर्यंत सगळे PYQ आहे आणि PYQच्या बाहेर काहीही पडणार नाही. जितकं आहे तितकंच, म्हणजे सगळे क्वेश्चन. आता एका चॅप्टरमधनं जर का इतके क्वेश्चन कव्हर होत आहे तर याच्या बाहेरचं असतंच काय चॅप्टरमध्ये, समजा 20 पानाच्या नोट्स होत आहे सगळ्या, तर 20 पानाच्या नोट्सच्या बाहेर तर काही विचारत नाही. आणि एखादा क्वेश्चन आला पण तर तुम्ही ऑडला टाकू शकताय, वरचा सॉल्व्ह करू शकताय. कळलं? तर शक्यतो नोट्सला फॉलो केलं तर तुम्ही आउट ऑफचा पेपर लिहू शकताय. नोट्समध्ये पूर्ण डायग्राम वगैरे दिलाय आणि मी जे शिकवतोय ते तुम्हाला पाठ करण्याची गरज नाही, समजून घेतलं आणि मनाने लिहिलं तरी चालेल. कळलं? आता काय नंतर डिव्हाइस अँड, हेच आहे म्हणजे डिव्हाइस अँड कंपोनंट इंटिग्रेशन, ते लिहिलं आपण. आता याच्यात काय, अँड IoT बेस होम ऑटोमेशन सिस्टम, IoT based home automation system integrates various smart devices and components to monitor control and automate household functions such as lighting, security,
energy usage and appliances integration ensures all devices communicate effectively through a central platform or gateway. आता तुम्ही म्हणशाल इतकं मोठं काय लिहिलंय नोट्समध्ये, म्हणजे मोठं लिहिलंय मी, पण असं काही नाही की ते न समजण्यासारखं, म्हणजे इझी पॉईंट्स वगैरे ते फक्त लिहिलंय. तुम्ही एकदा नोट्स वगैरे वाचलं ना, मी जे शिकवतोय आता हे वाचलं ना, नंतर तुम्हाला मनाने पण लिहिता येईल. त्यामुळे मी थोडंसं जास्त लिहिलंय. म्हणजे इंजिनिअरिंगच्या स्टुडंटच्या भाषेत कसं असतं की जितकं तुम्ही नॉलेज घेतलं तितकं एक्झामला फेकता येतं ना, मग जेवढं आपल्यापाशी फेकण्यासाठी पण साधन उपलब्ध पाहिजे ना, त्यासाठी मी जास्त लिहून घेतलं आहे, म्हणजे फेकताना आठवलं पाहिजे आपल्याला असं. अँड IoT बेस्ड होम ऑटोमेशन सिस्टम इंटिग्रेट्स व्हेरियस स्मार्ट डिव्हायसेस. म्हणजे काय असतं, IoT बेस्ड होम ऑटोमेशन सिस्टम जी आहे ती काय करते, सगळे स्मार्ट डिव्हायसेस जे असतात ना त्यांना इंटिग्रेट करते, म्हणजे जोडते. अँड कंपोनंट्स टू मॉनिटर, कंट्रोल अँड ऑटोमेट हाऊसहोल्ड फंक्शन सच एज लाईटनिंग, सेक्युरिटी, एनर्जी युजेस अँड अप्लायन्सेस. हे सगळे कंपोनंट्स असतात जे की इंटिग्रेट होतात. इंटिग्रेशन एन्श्युअर्स ऑल डिव्हायसेस कम्युनिकेट इफेक्टिव्हली. इंटिग्रेट केल्यानंतर काय आपण म्हणजे काय एन्श्युअर करतं ते की सगळे जे डिव्हायसेस आहे ते एकमेकांना कम्युनिकेट करतात. आता समजा फॅन आहे रिमोट कंट्रोलचा आणि रिमोट आहे, हे दोघं जर कनेक्टेडच नसले, इंटिग्रेटच नसले तर ते कसं काय, म्हणजे तुम्ही रिमोटने किती पण बटणं दाबले तरी फॅन चालू बंद होणार आहे का नाही. मग ते त्यांचं काय पाहिजे, कनेक्शन पाहिजे, इंटिग्रेशन पाहिजे इफेक्टिव्हली वर्क करण्यासाठी थ्रू अ सेंट्रल प्लॅटफॉर्म गेटवे. कळलं इथपर्यंत. की कंपोनंट्स अँड देअर इंटिग्रेशन. आता काय, की कंपोनंट्स अँड देअर इंटिग्रेशन. आता यामध्ये काय असणार आहे, पहिले सेन्सरमध्ये काय असणार, पहिलं रोल काय सेन्सरचा, कलेक्ट रिअल टाइम डेटा फ्रॉम द एन्व्हायरमेंट. हे काय करतं, कलेक्ट करतं रिअल टाइम डेटा फ्रॉम द एन्व्हायरमेंट. आणि याचं एक्झाम्पल काय आहे, एक्झाम्पल एक मोशन सेन्सर असेल, एखादा मोशन सेन्सर, किंवा मग काय असेल लाईट सेन्सर. कळलं. आणि इंटिग्रेशनमध्ये काय येणार आहे, आता यांचं इंटिग्रेशन पण लिहायला लावलं ना आपल्याला क्वेश्चनमध्ये. बघा तुम्ही एकदा इंटिग्रेशन सांगितलं आहे. मग हे काय होतं, सेन्सर्स कनेक्ट टू द मायक्रोकंट्रोलर्स टू ट्रान्समिट डेटा via Wi-Fi, Zigbee or Bluetooth. कळलं. इंटिग्रेशन काय, सेन्सर कनेक्ट टू मायक्रो कंट्रोलर्स. सेन्सर कशाशी कनेक्ट असतात, मायक्रो कंट्रोलरशी, टू ट्रान्समिट डेटा विया वायफाय, झिग्बी और ब्लूटूथ. जो डेटा कलेक्ट होतो तो कशाने ट्रान्समिटेड होतो, वायफायनी, झिग्बीनी किंवा मग ब्लूटूथनी. आपल्याला इंटिग्रेशन पण सांगायचं आहे ना प्रत्येक कंपोनंटचं. आता सेन्सरचं तर केलं. आता ॲक्च्युएटर्स. आता ॲक्च्युएटर्सचा रोल काय असतो, मागं पण भरपूर वेळा ॲक्च्युएटर शब्द येऊन गेला. ॲक्च्युएटर्स म्हणजे काय, परफॉर्म फिजिकल ॲक्शन्स. आता सेन्सर फक्त सांगन की रूम गरम झाली किंवा रूमचं टेम्परेचर वाढलंय, कमी झालंय, पण फॅन चालू करण्याचं काम कोणाकडे असतं, फॅन चालू करण्याचं काम तर ॲक्च्युएटर्सकडे असतं. परफॉर्म फिजिकल ॲक्शन्स ऑन कंट्रोल सिग्नल. हे काय करतं, फिजिकल ॲक्शन्स घेतं, म्हणजे फॅन चालू करणं वगैरे असं. आता एक्झाम्पल आता फिजिकल ॲक्शन काय काय असू शकतं, स्मार्ट डोर लॉक्स असं, किंवा मग मॉनिटराइज कर्टन्स असं, जे पडदे वगैरे असतात ना घरातले ते पण रिमोट कंट्रोल, मॉनिटराइज कर्टन्स. त्यानंतर आता काय, यांचं इंटिग्रेशन बघायचं आहे. इंटिग्रेशनमध्ये काय आहे ना, आता
रिसिव्ह कमांड्स फ्रॉम द IoT गेटवे. रिसिव्ह, आता हा डेटा कुठे जातो, मायक्रो कंट्रोलर्सकडे जातो ना. मायक्रो कंट्रोलर्स कुठे ट्रान्समिट डेटा विया, म्हणजे सेन्सर्स कनेक्ट कशाला असतं, मायक्रो कंट्रोलरला. कशासाठी, टू ट्रान्समिट डेटा विया वायफाय, झिगबी और ब्लूटूथ. आणि याच्यामध्ये काय ॲक्च्युएटर्समध्ये रिसिव्ह कमांड्स फ्रॉम द IoT gateway and convert digital signals into physical actions. कळलं. रिसिव्ह कमांड्स फ्रॉम द IoT गेटवे अँड कन्वर्ट डिजिटल सिग्नल्स इंटू फिजिकल ॲक्शन्स. आता यानंतर काय दोन बघितले आपण, सेन्सर्स, ॲक्च्युएटर्स. आता काय बघणार आहोत आपण, स्मार्ट डिव्हायसेस अँड अप्लायन्सेस. कोणतं बघणार आहोत, थर्ड पॉईंट, स्मार्ट डिव्हायसेस अँड अप्लायन्सेस. स्मार्ट डिव्हायसेस अँड अप्लायन्सेस यामध्ये काय एक्झाम्पल काय स्मार्ट डिव्हाइस अप्लायन्सेसचं, स्मार्ट बल्ब्स असतील, किंवा मग थर्मोस्टॅट्स असन, किंवा मग वॉशिंग मशीन्स, किंवा मग रेफ्रिजरेटर्स. हे झाले एक्झाम्पल. त्याच्यानंतर काय, आता इंटिग्रेशन काय आहे या कंपोनंटचं, इंटिग्रेशन इक्विप्ड विथ एम्बेडेड कम्युनिकेशन मॉड्यूल्स वायफाय असेल, allowing remote monitoring and control via mobile apps or voice assistants. कळलं. जे इंटिग्रेशन काय, इक्विप विथ एम्बेडेड कम्युनिकेशन मॉड्यूल्स, म्हणजे हे जे राहता ना काय स्मार्ट बल्ब्स वगैरे, हे इक्विप राहता कशाने, एम्बेडेड कम्युनिकेशन मॉड्यूल्स, जसं की वायफाय, अलाविंग रिमोट मॉनिटरिंग अँड कंट्रोल व्हिया. म्हणजे याने काय होतं, कम्युनिकेशन मॉड्यूल जे एम्बेडेड असतात त्यांच्यामध्ये, त्याच्यामुळे काय होतं, आपण रिमोट मॉनिटरिंग करू शकतोय प्रत्येक डिव्हाइसला, जे की कंट्रोल होतील कशावरती, मोबाईल ॲप्सवरती, व्हॉइस असिस्टंट्सवरती. कळलं. त्यानंतर फोर्थ आहे आता काय, कम्युनिकेशन प्रोटोकॉल्स. वायफाय कशासाठी असतं, फॉर हाय स्पीड शॉर्ट रेंज कनेक्टिव्हिटी यासाठी असतं वायफाय. आणि दुसरं काय, झिगबी पण एक कम्युनिकेशन प्रोटोकॉल आहे. कशासाठी असतो, लो पॉवर असते आणि रिलायबल मेश नेटवर्क असतं. काय, रिलायबल मेश नेटवर्क. त्यानंतर पाचवा असतो IoT गेटवे किंवा मग हब. कळलं. हे कशासाठी असतं, याचा रोल काय सांगा बरं, IoT गेटवे किंवा मग हब. हे काय ब्रिज म्हणून ऍक्ट करतं, कशामध्ये, लोकल डिव्हायसेस आणि क्लाउडमध्ये. काय, इट ऍक्ट्स ॲज अ ब्रिज बिटवीन लोकल डिव्हायसेस अँड क्लाउड. IoT गेटवे काय आहे, त्याचा रोल काय आहे की ते ऍक्ट करतं ब्रिज म्हणून कशामध्ये, लोकल डिव्हायसेस आणि क्लाउडमध्ये. कळलं. याचं एक्झाम्पल काय येईल आता, मग एक्झाम्पलमध्ये काय लिहिणार आहे आपण, ॲमेझॉन इको, गुगल नेस्ट हब, रास्पबेरी पाय एक्सेट्रा. आणि यांचं इंटिग्रेशन कसं लिहिणार, इंटिग्रेशन हे काय करतं, कलेक्ट्स डेटा फ्रॉम सेन्सर
हे काय करतं, सेन्सर्सकडून डेटा कलेक्ट करतं. फ्रॉम सेन्सर्स प्रोसेस इट अँड सेंड्स इट टू क्लाउड ऑर मोबाईल ॲप्स. कुठं पाठवतं, क्लाउडला किंवा मग मोबाईल ॲप्सला. कळलं इथपर्यंत. आता आपला नेक्स्ट क्वेश्चन काय राहणार आहे, आता मी नोट्समध्ये ना अजून एक डायग्रॅम दिलेली खाली, तर ती डायग्रॅम कशी आहे म्हणजे सेन्सर्स वगैरे ॲक्च्युएटर्स असं आहे त्यामध्ये डायग्रॅममध्ये, स्मार्ट डिव्हायसेस, युजर इंटरफेस, गेटवे हब. तर तुम्ही अशी डायग्रॅम काढू शकता या प्रश्नाला. कळलं इथपर्यंत. आता यानंतरचं काय आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला कॅटेगोराइज डिफरंट कनेक्टिव्हिटी टेक्नॉलॉजीज. काय कॅटेगोराइज डिफरंट कनेक्टिव्हिटी टेक्नॉलॉजीज required for IoT system development and explain any of them in brief. Categorize different connectivity technologies required for IoT system development and explain any of them in brief. कळलं इथपर्यंत. आता यानंतर काय येणार आहे, IoT system नीड, आपल्याला काय करायचं आहे, डिफरंट कनेक्टिव्हिटी टेक्नॉलॉजीज सांगायच्या आहे कशासाठी, IoT सिस्टम डेव्हलपमेंटसाठी, आणि एकाला एक्सप्लेन ब्रीफमध्ये करायचं आहे. कळलं. आता कनेक्टिव्हिटी टेक्नॉलॉजीज म्हणजे कसं की समजा तुमचा फॅन आणि काय रिमोट आहे, हे दोन्ही कशाने कनेक्टेड आहे एकमेकांना तसं सांगायचं आहे. कळलं. आता IoT सिस्टम नीड डिफरंट कनेक्टिव्हिटी टेक्नॉलॉजीज to enable communication between devices, gateways and the cloud. कळलं इथपर्यंत. These technologies can be categorized as पहिलं काय, शॉर्ट रेंज कम्युनिकेशन. आता शॉर्ट रेंज कम्युनिकेशनसाठी काय काय वापरलं जातं, शॉर्ट रेंज कम्युनिकेशन. यासाठी काय काय वापरलं जाईल, आता पहिलं म्हणजे एक्झाम्पल लिहायचं. यामध्ये एक्झाम्पलमध्ये काय नाही, एक तर वायफाय वापरलं जातं शॉर्ट रेंज कम्युनिकेशनसाठी, ब्ल्यूटूथ असतं, त्यानंतर झिगबी असतं. हे सगळे कशासाठी वापरले जाते, शॉर्ट रेंजसाठी. आणि यांचा यूज काय, यूज फॉर लोकल कम्युनिकेशन. कशासाठी, हे लोकल कम्युनिकेशनसाठी. कळलं इथपर्यंत. म्हणजे ज्यांची रेंज काय असेल इथले 10 ते 100 मीटर अशा रेंजसाठी हे कम्युनिकेशन आहे. त्यानंतर काय, मीडियम रेंज कम्युनिकेशन. मीडियम रेंज कम्युनिकेशन कशासाठी, आता एक्झाम्पल, याचं एक्झाम्पल काय आहे, सेल्युलार, लोरॅन आणि सिगफॉक्स. हे झालं याचं एक्झाम्पल. आणि कशासाठी यूज होता, यूज फॉर सिटी वाईड, म्हणजे सिटीसाठी जास्त, आता हे जास्त रेंज कव्हर करतं, और रिजनल कव्हरेज. कळलं इथपर्यंत. त्यानंतर काय, आता लॉंग रेंज कम्युनिकेशन. लॉंग रेंज कम्युनिकेशनमध्ये काय काय येणार आहे, लॉंग रेंज कम्युनिकेशनमध्ये काय काय येणार आहे, आता एक्झाम्पल काय याचं, सॅटेलाइट कम्युनिकेशन असन, आणि यूज फॉर रिमोट लोकेशन्स where terrestrial networks are unavailable. कळलं. नंतर काय पॉइंट आपला चौथा,
वायर्ड कम्युनिकेशन. काय वायर्ड कम्युनिकेशन. आता वायर्ड कम्युनिकेशनमध्ये काय राहणार आहे, याचं एक्झाम्पल इथरनेट. इथरनेट कशासाठी यूज होतं, वायर कम्युनिकेशनसाठी. आपण नाही का लॅपटॉपला कॉर्ड पिन घेऊन इथरनेट कनेक्ट करतो, त्याचं एक्झाम्पल आहे वायर्ड कम्युनिकेशनमध्ये. यूज इन इंडस्ट्रियल और फिक्स इन्फ्रास्ट्रक्चर IoT यासाठी यूज होतं. तर हे झाले 4 पॉईंट. आता याचं एक्झाम्पल काय इथरनेटचं, यामध्ये एक्झाम्पल म्हणून लिहू शकता तुम्ही अजून वायफाय. यानंतर डेफिनेशन आहे. डेफिनेशनमध्ये काय लिहिशान, वायफायचं. आता इथपर्यंत वायर्ड कम्युनिकेशनचं संपलं. आता वायफायमध्ये काय लिहिणार आहे तुम्ही, याची डेफिनेशन. वायफाय इज अ वायरलेस नेटवर्किंग technology based on IEEE 802.11 स्टँडर्ड. या स्टँडर्डवरती बेस येते IEEE 802.11. वायफाय काय एक वायरलेस नेटवर्किंग टेक्नॉलॉजी ना, जिची रेंज काय राहीन, आता रेंज राहीन 50 ते 100 मीटरमध्ये. कळलं, वायफायची रेंज असते. आता जर का आपल्याला काय सांगितलं होतं की एक याच्यामधलं कोणतं तरी एक्सप्लेन करा ब्रीफमध्ये, तर आपण कशाला एक्सप्लेन करतोय, वायफायला. आता वायफाय कळलं किती रेंज काय असते, 50 ते 100 मीटरमध्ये, आणि कोणत्या याच्यावरती बेस येते स्टँडर्डवरती, IEEE 802.11. आता याचं ॲडव्हान्टेजेस काय, ॲडव्हान्टेजेसमध्ये काय लिहिणार आहे तुम्ही, हाय डेटा रेट. असं काय हाय डेटा रेट आहे, इझी इंटिग्रेशन आहे, इझी इंटिग्रेशन विथ स्मार्टफोन्स अँड होम राउटर्स, स्मार्टफोन्स अँड होम राउटर्स झालं. त्यानंतर काय येणार आहे, सपोर्ट्स इंटरनेट कनेक्टिव्हिटी डायरेक्टली. हे इंटरनेट कनेक्टिव्हिटीला डायरेक्टली सपोर्ट करता. आणि याचं यूज केस काय, त्यामध्ये लिशान स्मार्ट होम डिव्हाइसेस यूज वायफाय टू कनेक्ट डायरेक्टली टू द इंटरनेट via home routers. कळलं इथपर्यंत. आता आपला नेक्स्ट क्वेश्चन काय राहणार आहे, नेक्स्ट क्वेश्चन काय लिहिणार आपण, इल्युस्ट्रेट स्टेप्स ऑफ IoT डिझाइन मेथोडॉलॉजी फॉर weather forecasting system. कळलं इथपर्यंत. आता मी तुम्हाला आपण डिझाईन मेथोडॉलॉजीचे किती प्रश्न बघितले, फॉरेस्ट फायरवाला बघितला, स्मार्ट इरिगेशनवाला 2-3 प्रश्न बघितले ना. आता यामध्ये तुम्हाला एक आयडिया आली का नेमकं काय लिहायचं, म्हणजे रिक्वायरमेंट लिहायला लागतं, डिझाईन मॉडेल, डोमेन मॉडेल, स्पेसिफिकेशन, आता कोणता डेटा आपण कलेक्ट करतो वगैरे. हे मी फक्त एकदा नोट्समधून दाखवून देतो, नंतर तुम्ही बघून घ्या नोट्समधनं. आता काय रिक्वायरमेंट अनालिसिसमध्ये काय लिहायला लागतं, समजा डिफाईन पर्पज काय, प्रेडिक्ट वेदर कंडिशन. आपल्याला काय वेदर फोरकास्टिंग सिस्टम बनवायची ना, मग वेदर कंडिशन प्रेडिक्ट करतो आपण. त्याचे युजर कोण राहणार आहे, मग एक तर मेटरॉलॉजिकल डिपार्टमेंट राहील किंवा फार्मर राहील. मेटरॉलॉजिकल डिपार्टमेंट काय, जे वेदर डेटा ठेवतं त्यांच्याकडं, म्हणजे वेदर डेटा प्रेडिक्ट करतं वगैरे, असं त्याला म्हणतो आपण मेटरॉलॉजिकल डिपार्टमेंट. आता डिझाईन डोमेन मॉडेल. आता डोमेन मॉडेलमध्ये काय लिहिणार आहे, आयडेंटिफाय एंटिटीज काय काय लागणार आहे यासाठी, सेन्सर लागन, गेटवे लागन, क्लाउड लागन, सर्व्हर, युजर ॲप्स. कळलं. आणि यांचं रिलेशनशिप काय राहणार आहे, सेन्सर टू गेटवे, गेटवे टू क्लाउड, क्लाउड टू अनालिटिक्स अँड अनालिटिक्स टू युजर. कळलं. स्पेसिफाय IoT फंक्शनॅलिटीज. डेटा कलेक्शन फ्रॉम वेदर सेन्सर काय करण, डेटा कलेक्ट करा, तो डेटा कुठं पाठवणार आहे, क्लाउडला.
क्लाउडला डेटा गेल्यावर काय करा, डेटा ॲनालिटिक्स फॉर वेदर प्रेडिक्शन युझिंग ML मॉडेल. डेटा ॲनालिसिस होईल वेदर प्रेडिक्शनसाठी कशाचं यूज करून, ML मॉडेल यूज करून. कळलं. आणि जर का वेदरची कंडिशन खराब असेल किंवा असं काही असेल, अलर्ट द्यायचं असेल तर अलर्ट नोटिफिकेशन जनरेट होईल कशासाठी, युजरसाठी. कळलं. आता कम्युनिकेशन मॉडेलमध्ये काय राहील, सेन्सर, गेटवे आणि क्लाउड. सेन्सर काय, गेटवे व्हिया झिगबी वायफाय, गेटवेमध्ये काय आहे ना, क्लाउड व्हिया रेस्ट API MQTT, आणि क्लाउडकडून युजरकडे जाईन कशा थ्रू, मोबाईल थ्रू. आता सेन्सरकडून गेटवेकडे कसं जाणार आहे, झिगबी किंवा वायफाय थ्रू. गेटवेकडून तुम्हाला क्लाउडकडे जायचं आहे तर काय काय वापरणार आहे, रेस्ट API वापरू शकताय, MQTT वापरू शकताय. क्लाउडकडून युजरकडे जायचं असेल तर काय, मोबाईल थ्रू जाशाल ना. क्लाउड काय करतं, डेटा सेव्ह करतो, स्टोअर करतो. तिथून जर का तुम्हाला डेटा युजरपर्यंत जायचं आहे तर एकच काय साधन आहे की मोबाईल थ्रू जाऊ शकता किंवा वेब ॲप्स थ्रू जाऊ शकता. त्यानंतर 5वं काय, डिझाईन इन्फॉर्मेशन मॉडेल. आता इन्फॉर्मेशन मॉडेलमध्ये काय येणार, डेटा स्ट्रक्चर मध्ये काय येणार आहे, सेन्सर ID राहीन, लोकेशन, टाइम स्टॅम्प, टेम्परेचर, ह्युमिडिटी, प्रेशर, विंड स्पीड, हे सगळे डेटा तुम्ही कलेक्ट करू शकताय. डेटा स्टोअर इन क्लाउड डेटाबेस फॉर ॲनालिसिस. कुठं डेटा स्टोअर होतो, क्लाउडमध्ये फॉर डेटा ॲनालिसिससाठी. कळलं इथपर्यंत. आता यानंतर काय, यानंतरचं राहणार आहे आपलं सर्व्हिस स्पेसिफिकेशन. सर्व्हिस स्पेसिफिकेशनमध्ये काय, रिअल टाइम वेदर मॉनिटरिंग डॅशबोर्ड आहे, फोरकास्ट रिपोर्ट्स अँड अलर्ट्स आहे, इंटिग्रेशन विथ गव्हर्नमेंट NGO, सिस्टम फॉर डिझास्टर वॉर्निंग. आपल्याला ना समजा एखादा डिझास्टर, भूकंप वगैरे येणार आहे ना, तर तो समजा मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटनी कळलं त्यांना, तर मग ते गव्हर्नमेंटसोबत NGO सोबत काय असतं, त्यांचं इंटिग्रेशन असतं. का बरं, की पब्लिकला अवेअरनेससाठी, पब्लिकला मग मेसेज पाठवायचं आहे ना, पब्लिक अवेअरनेससाठी इंटिग्रेशन असते. कळलं. आता यानंतर तुम्ही मनाने लिहू शकता की वेदर सेन्सर्समध्ये काय काय असतं, गेटवेमध्ये वायफाय, झिगबी, क्लाउड सर्व्हरमध्ये, हे मनाने डायग्राम बनवू शकता. ज्याने चेकरला थोडं काय वाटन, अट्रॅक्टिव्ह वाटन आणि मार्क्स जास्त भेटतील, त्यासाठी तुम्ही अशा डायग्राम मनाने लिहू शकता. कळलं इथपर्यंत. आता आपला नेक्स्ट क्वेश्चन काय, आयडेंटिफाय अँड एक्सप्लेन द की कंपोनंट्स ऑफ अन IoT नेटवर्क आर्किटेक्चर. काय प्रश्न आहे, आयडेंटिफाय अँड एक्सप्लेन द की कंपोनंट्स ऑफ अन IoT नेटवर्क आर्किटेक्चर. कळलं इथपर्यंत. पहिला पॉइंट्स काय की परसेप्शन लेअर असते. काय, परसेप्शन लेअर असते. परसेप्शन लेअर म्हणजे काय, आता एक सेन्सिंग लेअर असते. ती काय असते, सेन्सिंग लेअर असते, जी की सेन्स करते. कळलं. यामध्ये काय काय असतं, आता इन्क्ल्यूड सेन्सर तर राहणारच आहे, इन्क्ल्यूड्स सेन्सर, RFID टॅग्स, कॅमेराज, GPS आणि ॲक्च्युएटर्स हे झाले पहिले. यांचं फंक्शन काय राहणार आहे, फंक्शन कलेक्ट डेटा अबाउट द एन्व्हायरमेंट. काय असतं, कलेक्ट डेटा अबाउट द एन्व्हायरमेंट. कळलं. त्यानंतर याचं एक्झाम्पल काय राहील, एक्झाम्पल टेम्परेचर सेन्सर इन स्मार्ट थर्मोस्टॅट. टेम्परेचर सेन्सर इन स्मार्ट थर्मोस्टॅटमध्ये असतं. कळलं. हे झालं याचं एक्झाम्पल. आता दुसरा पॉइंट काय, नेटवर्क लेअर. आता नेटवर्क लेअरमध्ये काय असणार आहे, प्रोव्हाइड्स कम्युनिकेशन बिटवीन IoT डिव्हाइसेस अँड सर्व्हर्स क्लाउड्स. प्रोव्हाइड्स कम्युनिकेशन बिटवीन IoT devices and servers or cloud. कळलं इथपर्यंत. नेटवर्क लेअर काय करते, प्रोव्हाइड्स कम्युनिकेशन बिटवीन IoT डिव्हाइसेस अँड सर्व्हर्स ऑर क्लाउड. त्यानंतर दुसरं काय, टेक्नॉलॉजीजमध्ये काय राहणार आहे, वायफाय, ब्लूटूथ, झिगबी,
4G 5G असन किंवा मग लो रॅन, इथरनेट, हे सगळे टेक्नॉलॉजीजमध्ये असन. कळलं. आता त्यानंतर काय फंक्शन. फंक्शनमध्ये काय काय असणार आहे. ट्रान्सफर डेटा सिक्युअरली फ्रॉम डिव्हाइसेस, ट्रान्सफर डेटा सिक्युअरली फ्रॉम डिव्हाइसेस टू प्रोसेसिंग युनिट. आता काय झालं. प्रोव्हाइड्स कम्युनिकेशन बिटवीन IoT डिव्हाइसेस अँड सर्व्हर्स क्लाउड. आता IoT डिव्हाइसेसला आणि सर्व्हरला किंवा क्लाउडला कोण कनेक्ट करतं. नेटवर्क लेअर. आता नेटवर्क लेअरची टेक्नॉलॉजी काय. एक तर वायफाय असन, ब्लूटूथना कनेक्ट असन, झिगबीना असन, 4G 5G ना असन किंवा लो रॅनना, इथरनेटना एक्सेट्रा. आणि यांचं फंक्शन काय की IoT डिव्हाइसेस जो डेटा जनरेट करतील तो कुठं पाठवायचा. सर्व्हर किंवा क्लाउडला. मग ट्रान्सफर डेटा फ्रॉम डिव्हाइसेस टू प्रोसेसिंग युनिट. कळलं इथपर्यंत. आता थर्ड काय एज लेअर आहे. एज लेअरला काय म्हणतो आपण. प्रोसेसिंग लेअर म्हणतो. प्रोसेसिंग लेअर. कळलं. आता याचं इन्क्ल्यूड्स काय. इन्क्ल्यूड्स गेटवेज, एज डिव्हाइसेस और लोकल सर्व्हर्स. कळलं. यांचं फंक्शन काय रे. फंक्शन परफॉर्म्स प्रोसेसिंग. आता एज लेअरमध्ये काय काय असतं. इन्क्लूड गेटवे असता, एज डिव्हाइसेस और लोकल सर्व्हर्स असता. कळलं. आणि यांचं फंक्शन काय आहे. गेटवेज, लोकल सर्व्हर्सचं. परफॉर्म्स प्री प्रोसेसिंग, फिल्टरिंग and temporary storage of data near the device to reduce latency. आता परफॉर्म्स प्री प्रोसेसिंग, फिल्टरिंग अँड टेम्पररी स्टोरेज ऑफ डेटा. हे काय करता. सगळे डेटाला टेम्पररी स्टोअर करता नियर द डिव्हाइस टू रिड्यूस लेटन्सी. कळलं. आता डेटा काय राहतो की तुमच्या IoT डिव्हाइसेसनी कुठं पाठवलं. सर्व्हरकडं किंवा क्लाउडकडं. आता सर्व्हर क्लाउड काय काम काय राहतं त्यांचं की टेम्पररी डेटा स्टोअर करतं ते. आणि नंतर जेव्हा युजरला लागन तेव्हा युजरकडे जातो किंवा मग डायरेक्टली पण जातो. कळलं. टेम्पररी डेटा स्टोरेज याला काय म्हणायचं. गेटवे किंवा एज डिव्हाइसेस, लोकल सर्व्हर हे. आता त्यानंतर काय मिडलवेअर लेअर असते. याचं काय डेटा मॅनेजमेंट लेअर असते. काय असते. डेटा मॅनेजमेंट लेअर म्हणतो आपण याला. डेटा मॅनेजमेंट लेअर प्रोव्हाइड्स स्टोरेज डेटा इंटिग्रेशन and APIs for communication. यांचं फंक्शन काय. फंक्शन एन्श्योर डिव्हाइस. आता प्रोव्हाइड स्टोरेज, डेटा इंटिग्रेशन अँड APIs फॉर कम्युनिकेशन. स्टोरेज प्रोव्हाइड करतं, डेटा इंटिग्रेशन आणि APIs फॉर कम्युनिकेशनसाठी. कळलं. आता याचं फंक्शन काय. एन्श्योर्स डिव्हाइस इंटरोपरेबिलिटी and manages heterogeneous data. कळलं. आता याचं एक्झाम्पल काय. IoT मिडलवेअर प्लॅटफॉर्म like AWS IoT, Google Cloud IoT मिडलवेअर प्लॅटफॉर्म लाईक AWS IoT किंवा मग गुगल क्लाउड IoT. हे झाले याचे एक्झाम्पल. ही कोणती लेअर झाली. डेटा मॅनेजमेंट लेअर आहे. कळलं. यानंतर येते आपली ॲप्लिकेशन लेअर आणि बिझनेस लेअर. आता ॲप्लिकेशन लेअर, बिझनेस लेअर काय दाखवतो तुम्हाला मी नोट्समधनं. ॲप्लिकेशन लेअर काय. एंड युजर्स इंटरफेस फॉर ॲक्सेसिंग IoT सर्व्हिसेस.
आता ॲप्लिकेशन लेअर काय म्हणजे युजर ॲक्सेस करेन ना, ज्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या IoT डिव्हायसेसनं गेटवेनी वगैरे, तो कोण ॲक्सेस करेन? युजर. ॲप्लिकेशन लेअरमध्ये फंक्शन्समध्ये काय येणार आहे? प्रोव्हाइड्स ॲप्लिकेशन फॉर मॉनिटरिंग, व्हिज्युअलायझेशन अँड कंट्रोल. आणि एक्झाम्पल काय याचं? मोबाईल ॲप फॉर वेदर मॉनिटरिंग और स्मार्ट होम कंट्रोल. कळलं? आणि यानंतर कोणती? बिझनेस लेअर. बिझनेस लेअरमध्ये काय? एकदा वाचून घ्या, इझिली कळून जाईल ते. आणि त्यानंतर आपलं अशी डायग्राम काढू शकताय तुम्ही. बिझनेस लेअर, डिसिजन इनसाइट, मिडलवेअर लेअर वगैरे, एज लेअर, हे सगळं काय या फॉर्ममध्ये दिलं आहे सगळं. कळलं? हे सगळं नोट्समध्ये दिलं आहे मी. तर नोट्सला ॲक्सेस करा तुम्ही एकदा. यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन काय आपला? डिस्कस द ॲडव्हान्टेजेस अँड लिमिटेशन्स ऑफ युझिंग IoT कम्युनिकेशन इन APIs इन होम ऑटोमेशन सिस्टम. हे पण तुम्हाला मी नोट्समधून दाखवतो. आता यामध्ये काय? डिस्कस द ॲडव्हान्टेजेस अँड लिमिटेशन्स ऑफ युझिंग IoT कम्युनिकेशन APIs इन होम ऑटोमेशन सिस्टम. आता रिमोट ॲक्सेस आहे. रिमोट ॲक्सेसला तुम्ही यूज करताय म्हणजे जे काय आपण जे यूज करतो ना होम ऑटोमेशन सिस्टममध्ये IoTला, त्याचे आपल्याला ॲडव्हान्टेजेस सांगायचे आणि लिमिटेशन सांगायचे. त्या ॲडव्हान्टेजेसमध्ये काय? रिमोट ॲक्सेस, युजर्स कॅन कंट्रोल अँड मॉनिटर होम डिव्हायसेस फ्रॉम एनिवेअर. म्हणजे आपण काय करू शकतोय? मोबाईल ॲप्सद्वारे, वेब ॲप्सद्वारे काय करू शकतोय? कोणतं पण डिव्हाइसला कंट्रोल किंवा मॉनिटर करू शकतो. हे रिमोट ॲक्सेस झालं. स्केलेबिलिटी काय? इझी टू इंटिग्रेट न्यू डिव्हाइसेस ऑर सर्व्हिसेस विदाउट मेजर चेंज इन सिस्टम डिझाईन. आता IoTने आपल्याला काय हेल्प केलं आहे की डिव्हायसेसला इझिली इंटिग्रेट करू शकतोय. बाकीचे डिव्हायसेस, समजा तुम्ही नवीन डिव्हाइस घेतलं त्याला आपण इझिली इंटिग्रेट करू शकतोय जुन्या डिव्हायसेस सोबत वगैरे. यांची फ्लेक्झिबिलिटी काय आता की सपोर्ट्स मल्टिपल कम्युनिकेशन मॉडेल्स. हे काय करतं? मल्टिपल कम्युनिकेशन मॉडेल्सला सपोर्ट करतं. हे झाले सगळे ॲडव्हान्टेजेस 3. आता लिमिटेशन्समध्ये काय? सिक्युअर रिस्क. APIs आर वल्नरेबल टू हॅकिंग, डेटा लीक्स अँड अनऑथराइज ॲक्सेस. APIs जे राहतं ना, म्हणजे रिअल टाईम डेटा भेटतो तुम्हाला, त्यामध्ये त्याने काय होतं? एक तर हॅकिंग होऊ शकतं, तुमचा डेटा लीक होऊ शकतो, ही रिस्क असते. डिपेंडन्सी ऑन इंटरनेट काय? मेनी APIs रिक्वायर स्टेबल इंटरनेट, फेल्युअर अफेक्ट सिस्टम युजेबिलिटी. आता हे सगळं काय? जे IoT डिव्हायसेस असतात किंवा मग APIs असतात, यांना काय लागतं? स्टेबल इंटरनेट कनेक्शन असतं. आता इंटरनेट कनेक्शन अफेक्ट झालं तर तुमचं डिव्हाइस वगैरे पूर्ण सिस्टम पण काय होणार आहे? अफेक्ट होणार आहे. आणि कॉस्ट फॅक्टर असतो. कॉस्ट फॅक्टरमध्ये काय? कॉस्ट फॅक्टरमध्ये काय असणार आहे? कॉस्ट फॅक्टरमध्ये असणार क्लाउड APIs सर्व्हिसेस मे रिक्वायर सबस्क्रिप्शन्स, इन्क्रीजिंग ऑपरेशनल कॉस्ट. कळलं? कॉस्ट फॅक्टरमध्ये काय असणार? क्लाउड APIs सर्व्हिसेस मे रिक्वायर सबस्क्रिप्शन्स आणि इन्क्रीजिंग ऑपरेशनल कॉस्ट. हे झालं सगळं ॲडव्हान्टेजेस वगैरे. डिसॲडव्हान्टेजेस आणि ॲडव्हान्टेजेस. यानंतर आहे व्हॉट आर द, आणि यानंतर काय पॉईंट आपला? इल्युस्ट्रेट एनी कम्युनिकेशन API विथ सुटेबल IoT सिस्टम. अ कम्युनिकेशन API in IoT provides a way for IoT devices, gateways and applications to exchange data with each other or with cloud platforms. कळलं? कम्युनिकेशन API विथ सुटेबल IoT सिस्टम सांगायचं आहे ना. कम्युनिकेशन API इन IoT प्रोव्हाइड्स अ वे फॉर IoT डिव्हायसेस. कम्युनिकेशन API इन IoT काय करतं? एक वे प्रोव्हाइड करतं. कोणासाठी? IoT डिव्हायसेससाठी, गेटवेजसाठी अँड ॲप्लिकेशन्स टू द एक्सचेंज डेटा विथ इच अदर. आणि अजून काय करतं? एक्सचेंज डेटा विथ इच अदर और क्लाउड प्लॅटफॉर्म्स. कळलं? एक्झाम्पल काय? रेस्टफुल API विथ स्मार्ट होम IoT सिस्टम. आता सिस्टम सेटअप काय यामध्ये? सिस्टम सेटअपमध्ये काय येणार आहे की IoT डिव्हायसेस, स्मार्ट बल्ब्स, स्मार्ट थर्मोस्टॅट, स्मार्ट डोर लॉक. दिस डिव्हायसेस कनेक्ट विया वायफाय होम गेटवे. आता हे डिव्हायसेस कशाने कनेक्ट होता? वायफाय टू अ होम गेटवेला कनेक्ट करतं. कळलं? गेटवे सेंड्स डेटा टू द क्लाउड सर्व्हर युझिंग रेस्ट API. आता गेटवे कुठं डेटा सेंड करतं? क्लाउड सर्व्हरला युझिंग रेस्ट API. मोबाईल ॲप कम्युनिकेट्स विथ द क्लाउड युझिंग रेस्ट API कॉल्स. How it works? Client sends an HTTP GET request to read device's status. Client sends HTTP post put. आपण post put वगैरे बघितलंय ना हे messages. Request to control a device.
आता पोस्ट पुट रिक्वेस्ट सेंड केली म्हणजे आपण काय टर्न ऑन फॅन टर्न ऑफ फॅन हे करू शकतोय ना या रिक्वेस्टनी. सर्व्हर रिस्पॉन्स विथ HTTP 200 ओके अँड द रिक्वेस्ट डेटा. कळलं. आणि यानंतर काय रेस्ट API कम्युनिकेशन इन स्मार्ट होम. स्मार्ट होम डिव्हायसेस सेन्सर ॲक्च्युएटर्स लोकल डेटा कुठं जातो गेटवेकडं, मग रेस्ट API द्वारे क्लाउड सर्व्हरकडं आणि रेस्ट API द्वारे मोबाईल ॲपकडं. ही झाली रेस्ट API कम्युनिकेशन इन स्मार्ट होम इथपर्यंत. आणि आपलं आता युनिट 1 IoTचं संपलेलं आहे. आणि तुम्हाला जर का आवडला असेल तर नक्की व्हिडिओ खाली कमेंट करा. आणि मला काही सांगायचं असेल तुम्हाला की व्हिडिओ असा बनव तसा बनव तर नक्की सांगा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की चेंज करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.